महाराष्ट्र सध्या हवामानाच्या एका विचित्र वळणावरती उभा आहे। एकीकडे उन्हाचा चटका नागरिकांच्या अंगाची लाही करतोय, तर दुसरीकडे अचानक येणाऱ्या अवकाळी पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडतीये। भारतीय हवामान विभागाने आज राज्यासाठी एक महत्त्वाचा इशारा दिलाय। आजचा दिवस राज्यासाठी हवामानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की सूर्यानं आग ओकायला सुरुवात केली आहे। अनेक राज्यांमध्ये पारा 43 अंशांच्या पुढे गेलाय। पण याच उष्णतेमध्ये आता पावसाचाही इशारा देण्यात आलाय। नेमकं कुठे उष्णतेचा कडाका असेल आणि कुठे पावसाच्या सरी कोसळतील याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। हवामान खात्यानं आज मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासाठी येलो अलर्ट जारी केलाय। विशेषतः विदर्भातील अकोला जिल्ह्यात तापमानाने उच्चांक गाठलेला असून तिथं 45.6 अंश सेल्सिअस इतक्या भीषण तापमानाची नोंद झाली आहे। जळगावमध्ये ही परिस्थिती काही वेगळी नाहीये, तिथंही पारा 45.5 अंशावरती पोहोचलाय। या वाढत्या तापमानामुळे जिल्हा प्रशासनाकडून काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत। नागरिकांनी दुपारी 12 ते 4 या वेळेत म्हणजेच जेव्हा उन्हाची तीव्रता सर्वाधिक असते तेव्हा शक्यतो घराबाहेर पडणं टाळावं। जर बाहेर जाणं अनिवार्य असेल तर डोक्यावर टोपी, रुमाल आणि सोबत पाण्याची बाटली नक्की ठेवा। जास्तीत जास्त पाणी पिणं हाच उष्माघातापासून वाचण्याचा उत्तम पर्याय आहे। नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेचा कडाका अधिक जाणवणार आहे। एकीकडे उष्णता वाढत असतानाच राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसानं अनपेक्षित हजेरी लावली आहे। नागपूरमध्ये 2 दिवसांच्या कडक उन्हानंतर आज दुपारच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या। यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला असला तरी अचानक झालेल्या या बदलामुळे नागरिक काहीसे संभ्रमात आहेत। सांगलीच्या तासगाव तालुक्यातील वायफळे परिसरात तर चक्क गारांचा पाऊस झालाय। उन्हानं हैराण झालेल्या लोकांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरलाय। पण बीडच्या पाटोदामध्ये मात्र याच पावसानं नुकसानही केलंय। वादळी वाऱ्याचा वेग इतका जास्त होता की अनेक घरांवरील पत्रे उडून गेले आणि झाडं उन्मळून पडलीत। निसर्गाचे हे 2 टोकाचं रूप सध्या महाराष्ट्रावर अनुभवायला मिळतंय। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याबद्दल बोलायचं झालं तर इंदापूर तालुक्यातील निमगाव, केतकी परिसरात गारपीट झालेली आहे। यामुळे पालखी मार्गावरील वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाला होता। साताऱ्यातही दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे, ज्यामुळे वाडेफाटा परिसरात वाहतुकीची कोंडी पाहायला मिळाली। कोकणातल्या रत्नागिरीत उन्हाचा चटका कमी झाला असला तरी हवेतील दमटपणा किंवा आर्द्रता 80% पुढे गेल्यानं प्रचंड उकाडा जाणवत आहे। तिथंही पहाटे पावसाच्या तुरळक सरी कोसळलेल्या आहेत। मराठवाड्यातील परभणी आणि नांदेडमध्ये ढगाळ वातावरण असून तिथंही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। थोडक्यात सांगायचं तर संपूर्ण राज्यात कुठे ऊन तर कुठे पाऊस असं चित्र पाहायला मिळतंय। हवामान बदलाचा हा परिणाम आपल्याला निसर्गाच्या या लहरीपणाचा दिसून येतोय। मे महिन्याच्या मध्यावर अशा प्रकारे होणारे बदल आरोग्यासाठीही त्रासदायक ठरू शकतात। त्यामुळे नागरिकांनी आपल्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे। उष्णतेपासून वाचण्यासाठी घरगुती उपायांचा वापर करा आणि वादळ वारा असताना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या। हवामानाचे हे सर्व अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत सातत्यानं पोहोचवत राहू। तुम्हाला हा रिपोर्ट कसा वाटला आणि तुमच्या भागात सध्या कसं वातावरण आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।